नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सेकंड पार्टमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी आता डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे. बट आपण स्टे केलेलो आहे इथं सावंत होम स्टेला, जसं की दाखवलं. आता चला दाखवतो मी तुम्हाला आमचं रूम जे आम्ही घेतलं होतं 1 डे स्टेसाठी. चला बघूया. इकडं इकडं पण रूम्स आहेत आणि इकडं जसं की बघू शकता. आणि आता आपण चाललो आहे आमच्या रूममध्ये जिथं आम्ही रूम घेतलोय. हे रूम आहे. खूप मोठं रूम आहे. इकडं 5 लोक म्हणजे 5 लोक राहू शकतात. बेस्ट रूम आहे. आराममध्ये जागा होते आणि इकडं बाथरूम अटॅच आहे. बाथरूम अटॅच आहे. बघू शकता रूम मोठा आहे. इकडे जसं की त्यांनी तर इथं 5 मेंबर्स घेतात, पण आपण तिघं आहे म्हणजे आम्हाला दिलेले आहेत त्यांनी आणि जास्त पण काही कॉस्ट नाही आहे. तुम्हाला काय वाटतंय रूम बघून किती कॉस्ट असेल तुम्ही सांगा मला कमेंट डाऊनमध्ये. मग नंतर नेक्स्ट कधी व्लॉग येईल त्याच्यामध्ये मी तुमचं कमेंट बघतो, नाही तर मीच प्राईस सांगेन की ह्याच्यामधलं कुठलं करेक्ट आहे. रूम बघून घ्या, चांगलं रूम आहे तिकडं. आणि गरम पाण्याची वगैरे पण सोय आहे, कारण पाण्यासाठी टायमिंग आहे. सकाळी 6 ते 9 पर्यंतच गरम पाणी येईल. आणि जेवण नाही भेटणार इकडं, पण फूड नाश्ता भेटेल. थँक्यू. जे आमचं हिडन डेस्टिनेशन होतं ते आता आम्ही दाखवणार आहे मित्रांनो, जरा जाऊन बघा. चला माझ्यावर व्हिडिओ मध्ये बनत राहा. आम्ही चाललेलो आहे, तुम्ही हे कलम बघून तर ओळखलाच असणार की आम्ही कुठं चाललोय. चला मी सांगतो गाईस, आम्ही आलेलो आहे गणपतीपुळ्याला. तर व्हिडिओ मध्ये बघा मी काय काय दाखवते तुम्हाला. की मंदिर दर्शनसाठी मोबाईल अलाउड नाही आहे, बट जेवढं होईल तेवढं मी दाखवण्यात येईल. इकडं एंट्री केल्यावरतीच खूप सारी झाडे आहेत, बघू शकता तुम्ही. जसं की सुंदर असं परिसर हिरवगाराने आम्ही दर्शन करण्यासाठी सकाळ सकाळी आलेलो आहोत. समोर मंदिर बघू शकता का की दर्शनासाठी मोबाईल नाही अलाउड, तर तुम्ही इथूनच बघून घ्या आणि पाया पडून घ्या. बघू शकता असं लाईन आहे इथं. आता मॉर्निंगला आलोय म्हणजे काय दर्शनला मला जास्त उशीर नाही लागणार, म्हणूनच आम्ही सकाळी आलोय. लवकर लवकर दर्शन झालं तर चांगलं वाटणार. अशी लाईन आहेत, मग आपण दर्शन करू. चला. आज काय मोबाईल अलाउड नाही आहे, तर तुम्ही इकडूनच दर्शन घेऊ शकता, का की हे स्क्रीनवरती दिसाले आमचे गणपती. जसं की तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. आज काय मी नाही दाखवू शकलो का की मोबाईल अलाउड नव्हते, तर बाहेरनच बघा किती सुंदर व्ह्यू आहे मंदिरचा. मंदिर बाजूलाच बीच आहे, मस्तच वाटायलंय. हे बाहेरनं बघा किती छान वाटायलंय मंदिर. चला मी तुम्हाला सगळं मंदिर दाखवतो, माझ्या बरोबर बघा तुम्ही पण. मी पण तुमच्यासोबत बघावलं. आमचं दर्शन खूप छान झालं, लवकर झालं. खूप लोक कमी होती, दर्शनाला लाईन नव्हती तेवढी, मग छान दर्शन झालं. बघा मंदिर किती सुंदर आहे. हे मंदिर सेम असंच आहे. पहिल्यापासून मी अनेकदा आले होते तेव्हा पण असंच होतं, आता पण असंच आहे. आता खूप गर्दी वाढायला लागली हळूहळू, बट दर्शन आमचं मस्त झालं. इकडं बघा गणपती तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील, म्हणजे लावलेले आहेत टीव्ही वरती तिने. इकडे दर्शन घ्यायला सुंदर असं बीचचं वातावरण आहे. आता सकाळ सकाळी गणपतीच्या मंदिरच्या बाजूलाच बीच आहे, तुम्ही दोन्ही पण एन्जॉय करू शकता. किती मोठ्या मोठ्या लाटी आलेत बघा. आता थोड्याच वेळात तिकडं पण गर्दी होऊन जाईल, जसं जसं ऊन येईल. ॐ श्री गणेशाय नमः।
गणेशाय नमः। ॐ श्री गणेशाय। आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही हे दर्शन करून आम्ही चाललोय पुढच्या डेस्टिनेशन साठी। तर बघा, आम्ही सकाळी लवकर आलेलो म्हणून आमचं दर्शन खूप चांगलं झालंय। तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा गणपतीपुळा मंदिरला। खूप छान वातावरण आहे इकडं, फॅमिली सोबत येऊ शकता आणि महाप्रसाद पण उपलब्ध आहे, बट त्याचा टायमिंग 12 ते 3 आहे। ते पण प्राप्त करू शकता, चांगलं वाटेल तुम्हाला दर्शन करून। जसं की इकडे बघू शकता एक्झिबिशन पण लागलेलं आहे, खूप सगळे शॉप्स आहेत, म्हणजे होममेड आहेत सगळं। तर तुम्ही नक्की इथं बघा सगळे कुठले कुठले शॉप्स आहेत, काय काय आहे इकडे, चटणी वगैरे, पापड आणि ज्वेलरीज वगैरे, घरातले बनलेले बॅग्स, पर्दे, ड्रेसेस, काजू बदाम, जे पण सगळं काय पण आहे सगळं भेटू शकतं। तिथं बघू शकता वेगवेगळे छोटे म्हणजे शॉप्स आहेत, तुमच्यासाठी तुम्ही काय पण घेऊ शकता। प्रसाद पण आहे, ओटी पण भेटेल आणि आम्ही पण शॉपिंग केलेली आहे गाईस, तुम्ही पण करा। हा, तुम्ही बघू शकता आम्ही आता गणपतीपुळेच्या बीच वरती आलोय। खूपच गर्दी झालेली आहे, सगळे लोकांना खूप एन्जॉय करायला बीच खूप आवडतं म्हणून सगळे लोक पहिलाच येऊन थांबलेत। बघा किती मस्त व्ह्यूज आहेत, खूप सगळे राईड्स आहेत इकडं आणि खूप सगळे लोक आहेत। खूप मस्त मस्त राईड आहेत, हॉर्स राईड पण आहे, कॅमल राईड पण आहे। हे गाडी बघू शकता तुम्ही, याला माहित नाही मला काय म्हणतात, आणि ते सगळे राईड्स पण आहेत आणि व्ह्यू पण खूप छान आहे, सनराईज वाला आहे, मस्त आहे व्ह्यू। चला आम्ही तुम्हाला पासनं दाखवतो बीचचं वातावरण, बघूया चला पुढं। बीच वरती आल्यावर आपण खूप लहान होऊन जातो, मोठी पण लहान होतात, खूप एन्जॉय करतात पाण्यामध्ये। जसं की तुम्ही बघू शकता तिकडे एक अंकल आणि आंटी पोस्ट करालेत, किती मस्त पोस्ट करालेत बघा। हेच एक जीवन असते जगण्यासाठी, आपण जगून घेऊ शकतो इकडं फुल। तर त्यांनी पण आपली लाईफ खूप एन्जॉय करालेत, खूप मस्त आहे बीचचा व्ह्यू। इकडं पण खूप सगळे ट्रीज वगैरे आहेत, सनराईज व्हायला बघा तुम्ही। आम्ही सेम सनराईजच्या स्पॉट लावलोय, किती छान वाटायला आम्हाला, खूप मस्त आहे। तुम्ही पण नक्की व्हिजिट करा गणपतीपुळे। आता आपण दाखवू आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन। बाय मित्रांनो। मित्रांनो, आपला नेक्स्ट डेस्टिनेशन आहे मांडवी बीच। असं हे बीच आहे, तिकडनं आपण एंटर करू शकतो। तर चला बघूया, एक मिनिट। हे फुल ब्रिज आहे, त्याच्यावरनं आपण एंटर करायचं आहे आणि इकडल्या साईडला फुल बीच आणि बीचेस आहेत। बीच मध्ये पण आपण उतरू शकतो, तिकडे फोटोज वगैरे व्हिडिओज काढायला थोडे लोक। आणि इकडे हे शॉप्स आहेत थोडे थोडे, म्हणजे जसं की मेहंदी, नेम वगैरे, ब्रेसलेट्स, खूप सगळे लोक आलेले आहेत आज, जसं की वीकेंड आहे बघा। हे फुल ब्रिज आहे, तर इकडं फुल पाणी पाणी, फुल ब्रिज वरती चालायचं आपण। इकडे थांबून इव्हनिंगला हे स्पॉट खूप मस्त वाटेल, बट आता आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे, आपण इव्हनिंग पर्यंत नाही थांबू शकत, सो आपण आताच आलेलो आहे। तर बघा, तुम्ही पण एन्जॉय करा बघूनच, आणि मी रिअल मध्ये बघतो। तुम्हाला कधी नक्की टाइम भेटला तर येऊन जाऊ शकता तुम्ही या बीचला, फॅमिली ट्रिपला। गणपती पोळेपासून खूप लांब नाहीये, थोडंसंच आहे। इकडे सीट्स पण आहेत, तुम्ही बसू शकता, पण आता खूपच ऊन आहे, उन्हामध्ये थोडं बसायला प्रॉब्लेम येतात, बट छान आहे बीच, इव्हनिंगला खूप छान वाटणार। असं इकडनं तुम्ही खाली उतरून बीच वरती पण जाऊ शकता बीचचा एन्जॉय करण्यासाठी। आणि तिकडे एक स्पॉट आहे, म्हणजे तिकडे थांबण्यासाठी एक छोटस हट टाइप आहे फक्त, ते पण एन्जॉय करू शकता।
खूप छान आहे. तिकडे खूप सगळे लोक खाली पण उतरलेत पाण्यात, थोडे फोटोशूट्स करायलेत. पण उन्हामध्ये काही जास्त फोटोज चांगले येणार नाही. पण हे सगळं इव्हनिंगला छान वाटणार. बघू शकता पाण्याचा लाटा किती मस्त यायलेत. पाणी पण खूप स्वच्छ आहे, क्लीन आहे सगळं. हे बीच खूप क्लीन वाटायलंय. तिकडे एक छोटासा टॅप आहे, तिकडे तुम्ही थांबू शकता. असे बीचचं व्ह्यू आहे. मांडवी बीच नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी पोहोचलेलो आहे माझ्या होम स्वीट होमला. तर हा ट्रिप खूप छान होती, खूप एन्जॉय केलो मी. तर तुम्ही पण माझे व्लॉग सगळे बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला खूप शेअर करा. तर जे काही असेल ते तुम्ही या ब्लॉगमध्ये बघू शकता. आणि हा ब्लॉगमध्ये काय पण चुकलं असेल तर तुम्ही मला सांगा की काय चूक आहे, कसं मी काय करू पुढच्या व्लॉग्समध्ये. आणि तुम्हाला माझे पुढचे व्लॉग्स कसे बघायला आवडेल हे पण मला नक्की सांगा, म्हणजे मी दाखवेनच तुम्हाला माझे डेस्टिनेशन, नवीन नवीन डेस्टिनेशन गेल्यावरती. या नवीन रेसिपी चॅनल, या डेली रुटीन, या डेली ब्लॉग, या काय पण असेल मी तुम्हाला शेअर करीन. तर माझ्या चॅनलला खूप सबस्क्राईब करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. बाय बाय, सी यू सून.